आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। महापालिकेवर कमळ हे भाजपचेच फुलणार, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर भाजपानेच विकास केला, आमदार सुरेशभाऊ खाडे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर भाजपानेच विकास केला आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर भाजपचे कमळच फुलेल असा दावा माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केला आहे। मिरजेतील प्रभाग 7 मधील उमेदवार माजी नगरसेवक गणेश माळी, श्रीमती बानू मुसा जमादार, दयानंद खोत, उज्ज्वला बुधाजी कांबळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, फारुख जमादार, नितेश कांबळे हे उपस्थित होते। जनतेचा विकास करण्याचे धोरण नेहमी भाजप राबवत असते, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी आम्ही देताना कोणताही पक्ष किंवा कोणत्याही जात धर्म असा बघितला नाही असे सांगून सुरेशभाऊ खाडे पुढे म्हणाले, कोणकोणत्या पक्षात गेले याच्याशी भाजपला काय देणे घेणे नाही। भाजपमधून कोणी दुसऱ्या पक्षात गेलेला नाही। सर्वच्या सर्व 78 ठिकाणी भाजप निवडणूक लढवत असून भाजपच कमळ महापालिकेवर फुलेल। आम्ही सिस्टीमनुसार काम करत असतो। भाजप स्वबळावर 78 ठिकाणी निवडणूक लढवत आहे, असेही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले। आज घातलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही 78 अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आज पूर्ण केले, त्यांचे एबी फॉर्म दिले। पॅनल सगळीकडे आमच्या ताकदीने पॅनल लागलेले आहेत। त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा काय अर्ज भरण्याचे होते, काय एबी फॉर्म द्यायचे होते ते आम्ही कंप्लिशन केलं। टोटल एबी फॉर्म 78 लोकांचे फॉर्म हे सगळं एकदम व्यवस्थित सबमिट झालेले आहे। मला हे सांगायचं आहे की जनतेला आव्हान करायचं आहे की विकासाला आपण प्राधान्य द्या, विकासाला मतदान करा। आज बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा गोंधळ तयार झालेला दिसतो। कोण कुठं अजून आम्हालाही समजणार की जोपर्यंत फॉर्म स्क्रुटनी होणार नाही तोपर्यंत समजणार नाही की कोण कुठे गेला आणि कोण कुठे गेला आहे। पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप एका ताकदीनं एकवटून कार्यकर्ते सगळे नेते मंडळी एका ताकदीनं, एका विचारानं, एका माध्यमातून हे सगळे ताकदीनं लढायसाठी सज्ज झालेले आहेत। आणि आम्ही ही निवडणूक पुऱ्या ताकदीनं भाजपच्या वतीनं आणि आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं काय असतील ते त्यांच्या माध्यमातून आम्ही ही ताकदीनं लढू। निश्चित आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा कमळ हे नगरपालिकेवर आम्ही फडकवणार हे निश्चित झालेलं आहे। आणि ती जनता त्याबद्दल राहील, कारण विकासाबरोबर जनता राहते हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव आहे। त्यामुळं निश्चितच ही नगरपालिका महानगरपालिकेच्यावरती झेंडा कमळाचा फडकणारच। महापालिकेचे उत्पन्न जरी मर्यादित असलं तरी सुद्धा राज्य शासनाचा निधी असेल किंवा तुम्ही किंवा सांगलीच्या आमदारांनी भरपूर निधी दिला, कुठलाही पक्षपेक्षा बघितलं नाही तरी सुद्धा आता मित्रपक्षाकडून नाराजी जागा आरोप केले जातात। सांगतो मागल्या वेळी आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेला आपला झेंडा तिथे लागला होता, त्यावेळी देवेंद्र भाऊंनी 100 कोटी आपल्याला बक्षीस म्हणून दिलं होतं। त्यानंतर बऱ्याच वेळा शासनाचे पैसे आणण्यासाठी आम्ही सगळे आमदार, भाजपचे आमदार एकजुटीनं ताकद लावून भाजपच्या देवेंद्र भाऊंच्याकडून आम्ही पैसा नगरपालिका भरपूर आणला। मी पालकमंत्री असताना देखील नगरपालिकेला भरपूर पैसा दिला। कामं संपत नसतात, कामं असतात, कामं राहतात। आता हे निवडून आले की ते पॉइंटेड होतात, तिकडं होतात, पण उरलेली सुरलेली कामं ही भाजप पुऱ्या ताकदीनं करेल। देवाभाऊ आम्हाला पैसे देतील आणि निश्चितच केंद्रातून काय पैसे आणायचे, काय स्कीम आणायच्या। आता आम्ही रेल्वे पूल बांधले, रेल्वे पूल काय शासनाचा पैसा नाही आहे, पण तो केंद्राचा पैसा आहे। आम्ही आता टाकळी रोडचा आपण पूल बांधला, आता आपण बेडेचा पूल बांधतोय, हे वरून पैसे आले आपल्याला, पण केंद्रातूनही पैसे आपल्याला विकासासाठी आणता येतील, राज्यातून आणता येतील। त्यामुळं आम्ही दोन्ही आमदार, सांगलीचे आमदार म्हणजे दादा आणि मी आणि आमचे सर्व सहकारी असतील, त्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितच काय राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत। किती जागा सोडल्यात आम्ही आरपीआयला मला वाटतं अजून रेकॉर्ड झाला नाही, आता एबी फॉर्म कसे सांगलीत वाटले ते माहीत नाही, पण आरपीआयला एक जागा ठोकळींची सोडलेली आहे। आपण जनस्वराज्याला आम्ही 2-3 जागा सोडतोय, त्यामध्ये अडचण नाही। त्यांचे फॉर्म भरले, त्याची तर उद्या बैठक बसेल आमची, त्यानंतर आम्ही कुठं करायचं, कसं ॲडजस्ट करायचं त्या पद्धतीनं आम्ही ठरवणार आहोत। त्यामुळे बाकीचं कुठे युती झालेली दिसत नाही आम्हाला।